तुम्ही महसूल सहाय्यक संकलक अभिलेख, नमस्कार. हे सगळ्या नागरिकांना रात्री मेसेज गेलेले आहेत की तुम्ही 11 वाजता सुनावणीला हजर राहा आणि आपले तहसीलदार आणि नायब तहसीलदार दोघं गायब आहेत. तर या संदर्भामध्ये आपल्याकडे काय माहिती आहे की हे दोघं का गायब आहेत आणि हे नागरिक का हजर झाले तिथं? मी गेल्या वेळी आलो होतो, आता परत लोकांची रांग लागायला लागलेली. 2-2, 3-3 महिने यांना दाखले मिळत नाहीयेत. दाखलाचा विषय झालेला आहे मध्येच क्लिअर तो, पण आता सध्या सुद्धा सर्व डाऊन आहे असं काहीतरी. 3 महिने झाले सर डाऊन. नाही, आता continue नाही सर, नाही चालू आहे. आम्ही रोज येतोय. बरं. 3 महिने झाले. वर्षभर सर्व डाऊन सर्व डाऊन आहे. वर्षभर सर्वांना रिक्षा करून येतात. साहेब आले होते त्यावेळेला रिक्षा होते देतात. का? केलं होतं की बरेच- सरकार डाऊन आहे, सर्व्हर चालू आहे. तुमचं सर्व चालू आहे. मग तुम्हाला काय म्हणजे कर्मचारी चालू आहेत? कर्मचारी करत नाही. महाचालू आहे. महाचालू सर, एक मिनिट मी सांगतो. महाचालू. इथे जे काय ते कुणी म्हणतात ते मधले लोक दलाल, दलाल एजंट त्यांचे अर्ज कसे काय मान्य होतात, त्यांचे कसे काय दाखले मिळतात? ते पैसे देतात तुम्हाला ह्यांना मिळवून. मग हा हा विषय सांगाव नाही यांनी की हे हा बघा. पैसे द्या आणि घ्या. हे बघा, असं सांगा, बोल जेव्हा लावा. सरकारी कर्मचारी काम करत नाही समजायचं त्याला पैसे पाहिजेत, आणि जर त्यांनी वेळेत काम नाही केलं तर तुम्ही वरिष्ठाकडे तक्रार केली आणि वरिष्ठांनी त्याच्यावर सुनावणी नाही केली, याचा अर्थ वरिष्ठाला सुद्धा पैसे पाहिजेत. त्याच्या वरिष्ठाकडे तुम्ही तक्रार करा तरी काय कारवाई होत नाही. कारण या सरकारमध्ये एक मेसेज मात्र तुम्हाला सौजन्यपूर्ण येतो की आपले पत्र पुढील कारवाईसाठी योग्य विभागाकडे पाठवण्यात आलेले. याच्या पुढची मात्र काही कारवाई होत नाही. नसते. बरोबर. अशा प्रकारचा सगळा खालपासून वरपर्यंत हा भ्रष्टाचार चाललेला आहे. आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कोणावरती? नायब तहसीलदार, तहसीलदार आणि हे स्टाफ. तुम्ही सगळे मला एक लेखी अर्ज द्या, मी विभागीय आयुक्तांकडे ते देतो आणि तोच अर्ज माझ्या सनई छत्रपती शासन पक्षाच्या लेटरला जोडून मी आपल्या मुख्यमंत्र्यांकडे देतो. आणि अशा प्रकारे जर सावळा गोंधळ असेल तर जनतेने जायचं कुठे, असा प्रश्न आता वार्षिक उत्पन्नात दाखला मिळत नाही. मगाशी यांची एक तक्रार होती, तुमचं आयडेंटिटी कार्ड कुठे? तुम्ही या कार्यालयातले अधिकृत कर्मचारी, याचा पुरावा काय आहे तुमच्याकडे? आहे, 2 मिनिटं देतो. काय नाही, मला देऊ नका. गळ्यात का घालत नाही तुम्ही? दिलाय का नाही शासनाने? शासनाने दिलाय का नाही? साहेबांची बॅग पण छान आहे, आकर्षक बरं का, लेदरची बॅग आहे. मला माहितच आहे. हो हो, नाही बॅग लेदरची आहे, मला माहिती पाहिजे ना सर आहे. असं. असं आपण घातलं तर सुंदर. प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याकडे चेक करा ना बाजूला. अच्छा, यांच्याकडे पण आयडेंटिटी कार्ड नाहीये. ठीक आहे, आता ह्या मॅडम शोधतायत, बरं सापडलं नशीब. घाला बरं, गळ्यामध्ये घाला आयडेंटिटी कार्ड घाला. हा, पुढे. हा, रासने मॅडम, आपलं आयडेंटिटी कार्ड कुठे? कॅमेरावाले दाखवा जरा. वा वा, बघा बॅगेत घेऊन का फिरताय हो? बरं, या काढा बरं, घाला बरं सौजन्याने मस्त की. मॅडम, तुमचं आहे का आयडेंटिटी कार्ड? हा, एक बर. हा एक प्रामाणिक कार्यकर्ता बरं का, याचा गेल्या वेळी सत्कार करायला सांगितलं तहसीलदारांना, पण तहसीलदार आहे ना अवघड मनाने याचा सत्कार करत होते. मनात असे म्हणत होते की कशाला वेळेवर येत असतो आणि कशाला लोकांची कामं करत असतो.